नमस्कार. मी अश्विनी धोंगडे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 100व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेमध्ये एक पुष्प गुंफणार आहे. माझा आजचा विषय आहे लोकमान्य टिळकांचे स्त्री शिक्षण विषयक विचार आणि स्त्री सुधारणाविषयी त्यांची मते. लोकमान्य टिळक हे तत्कालीन लोकहितवादी महात्मा फुले, आगरकर यांच्यासारखे जहाल सुधारक नव्हते, पण लोकमान्य टिळकांनी त्यांना पटतील, त्यांच्या तत्वात बसतील अशी स्त्री शिक्षण विषयक भूमिका घेतलेली आहे. त्याचा विचार आपण या व्याख्यानामध्ये करणार आहोत. 1880 साली टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. टिळक एक उत्तम शिक्षक, शिक्षणतज्ञ, राष्ट्रीय नेते, उत्तम वक्ते, साक्षेपी संपादक आणि तत्ववेत्ते, विचारक इत्यादी अनेक नात्यातून टिळक स्त्री शिक्षणाकडे बघतात. हा त्यांच्या दृष्टिकोनाचा एक विशेष आहे. 1884 साली ज्या वेळेला फर्ग्युसन महाविद्यालय स्थापन झालं, त्याच वर्षी पुण्यामध्ये फिमेल हायस्कूल या मुलींच्या शिक्षणाच्यासाठी एक शाळा निघालेली आहे. ही 1884 साली निघालेली शाळा एक इंग्लिश मॅडम तिथल्या प्रमुख आहेत. अनेक इंग्लिश स्त्रिया या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत आहेत आणि मराठी अनेक मुली या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. जवळजवळ ही शाळा स्थापन झाल्यापासून 3 वर्षांनी सप्टेंबर 1887 आणि ऑक्टोबर 1887 या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये टिळकांनी आपल्या वृत्तपत्रातून या शाळेविषयी 4 अग्रलेख प्रसिद्ध केले आणि त्यानंतर पुन्हा 5-6 महिन्यांनी मार्च 88 आणखी एक अग्रलेख प्रसिद्ध केला. या 5ही लेखामधून टिळकांनी स्त्री शिक्षण विषयक आपले विचार या शाळेच्या संदर्भात मांडलेले आहेत. या शाळेची भूमिका अशी होती की या शाळेवर जे कोणी टीका करतील ते असंस्कृत, कर्मठ, सनातनी आणि स्त्री शिक्षणाचा विचार न करणारे आहेत. टिळकांनी या वृत्तीचा निषेध केलेला आहे. टिळक असं म्हणतात की या शाळेचा जो अभ्यासक्रम आहे तो या शाळेने शाळा सुरू होण्यापूर्वी लोकांसमोर मांडायला हवा होता आणि त्यांनी लोकांची संमती यासाठी घ्यायला हवी होती. याचं कारण असं आहे की हा जो अभ्यासक्रम आहे तो इंग्लंडमधल्या मुलींच्या शाळेवरून बेतलेला आहे आणि टिळकांच्या दृष्टीनं हा अभ्यासक्रम आमच्याकडील मुलींसाठी पूर्णपणे कुचकामी आहे. टिळकांचं फक्त अभ्यासक्रमाशीच वाकडं आहे असं नाही. टिळकांना असं वाटतं की स्वदेश, स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा, स्वसंस्कृती यांचं शिक्षण शालेय विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे. राष्ट्रीय शिक्षणाबाबत टिळकांची जी मतं आहेत तीच मतं त्यांची स्त्री शिक्षणाबाबत आहेत. टिळक स्त्री शिक्षणाच्या विरोधात नाहीत, परंतु मुलींना कुठल्या प्रकारचं शिक्षण दिलं जावं याबाबत त्यांची काही खास अशी मतं आहेत आणि आपल्या मताचा त्यांना अभिमान आहे. त्या मताला ते पूर्णपणे चिकटून आहेत. त्यांच्या दृष्टीनं 11 ते 5 ही मुलींसाठी अत्यंत गैरसोयीची अशी वेळ आहे. त्यांच्या दृष्टीनं फक्त 3 तास मुलींना शिक्षण देणं हे पुरेसं आहे.
याचं कारण असं आहे की ते म्हणतात की मुलग्यांना जे शिक्षण दिलं जातं ते मुलींना दिलं जाऊ नये. याचं कारण मुलं आणि मुली यांच्या जीवनशैलीमध्येच फरक आहे. मुलींचं जीवन हे गृहकृत्यासाठी वाहिलेलं आहे. आपल्याकडे मुलींची लग्न 14-15व्या वर्षी ऋतुप्राप्तीच्या आधीच होतात. अशा वेळी या मुलींना सासरी जाण्यासाठी जे काही शिक्षण आवश्यक आहे, स्वयंपाकातलं असेल, घरकामातलं असेल, आजाराची शुश्रूषा करण्याचं असेल, हे शिक्षण मुलींना देणं हे आवश्यक आहे. त्यांच्या दृष्टीनं मुलींना थोडंसं लेखन वाचन करता आलं, आपली पुराणं वाचता आली तर ती पुरेशी आहेत. पण ज्या प्रकारचं शिक्षण या फिमेल हायस्कूलमधून दिलं जात आहे त्या प्रकारचं शिक्षण आमच्या मुलींसाठी कुचकामी आहे असं ते म्हणतात. दुसरा त्यांचा आक्षेप आहे की आयुष्याची 15-16 वर्ष शिक्षणासाठी खर्च करणं हे आम्हाला परवडणारं नाही. आमच्या मुलींना इतके वर्ष शाळेमध्ये जाता येणार नाही. या शाळेमध्ये एक बोर्डिंग स्कूल आहे. टिळक म्हणतात की आमची मध्यमवर्गीय माणसं या बोर्डिंग स्कूलमध्ये आमच्या मुलींना पाठवतील काय? शक्यच नाही. या बोर्डिंग स्कूलमध्ये कोण जातील? काही इतर धर्मीय विद्यार्थिनी, काही श्रीमंत मुली किंवा अतिशय गरीब घरातल्या मुली की ज्यांना पुढे शिकून काही नोकरी करायची, मास्तरणी व्हायची आहे. पण आमच्या मध्यमवर्गीयांच्या घरातल्या मुली अशा प्रकारच्या शाळेमध्ये नक्कीच जाणार नाहीत आणि बोर्डिंगातही राहणार नाही. या शाळेला जो एक फार मोठा निधी दिला जातो स्त्री शिक्षणासाठी त्याच्यावरही टिळकांचा आक्षेप आहे. ते असं म्हणतात की किती हिंदू मुली या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत, तर इतक्या थोडक्या लोकांसाठी एवढा मोठा निधी कशाला द्यायला पाहिजे? टिळक हे जे विचार मांडतात त्यामागे त्यांची एक काहीतरी धारणा आहे. त्यांची धारणा अशी आहे की आमच्या समाजाला एकदम कुठलीही सुधारणा मानवणार नाही. आमच्या स्त्रिया अशा प्रकारचं शिक्षण घेऊन काय करणार? पुढे त्यांना नोकरी करायची आहे का? इंग्रजांची नोकरी जसे आमचे पुरुष करतायत तसं आमच्या स्त्रियांनी नोकरी केलेलं आम्हाला कधीही खपणार नाही. आमचे पुरुष इंग्रजांच्या लाथाळ्या खातात त्याप्रमाणे आमच्या स्त्रियांनीही लाथाळ्या खाव्यात अशी आमची इच्छा आहे का? कदापि नाही. आमच्या मुलींना जर नोकरी करायची नाही तर सासररूपी वर्कशॉपमध्ये त्यांना शिक्षण देणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की बहुजन समाजाला जे मानवणार नाही अशा प्रकारच्या एकदम क्रांतिकारी सुधारणा आम्हाला नकोत. याच काळामध्ये आगरकर टोकाची मतं मांडत होते. आगरकर स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी आग्रही होते. आगरकर मुलं मुली यांना एकत्र शिक्षण द्यावं म्हणत होते. आगरकर म्हणत होते की लग्नाचं वय वाढवा आणि आगरकर म्हणत होते की मुलींना नोकऱ्या करू द्यात, मुलींना ठरवू देत की कोणाशी लग्न करायचं, मुलींना ठरवू देत की त्यांना किती मुलं आणि केव्हा व्हावी. हे सगळे विचार टिळकांना अतिशय आततायी वाटतात. टिळक अशा विचारांशी अजिबात सहमत नाही. टिळक असं म्हणतात की आमच्या संस्कृतीची जी एक काही कौटुंबिक घडी आहे ती घडी आम्हाला विस्कटायला नको. ती घडी पूर्वापार चालत आलेली आहे आणि पूर्व परंपरेचा टिळकांना खूप अभिमान आहे. टिळकांना असं वाटतं की बहुजन समाजापर्यंत जोपर्यंत शिक्षण झिरपत नाही तोपर्यंत काही लोकांनी असं शिक्षण घेणं म्हणजे बहुजन समाजाशी प्रतारणा करण्यासारखं आहे. म्हणून टिळक नेहमी बहुजन समाजाचा आदर करतात. ते असं म्हणतात की मोठ्या लोकसंख्येला जे पटतं मानवतं तेवढीच सुधारणा समाजामध्ये व्हायला पाहिजे. ते म्हणतात की मी स्त्री शिक्षणाच्या विरोधात नाही, मी सुधारणांच्याही विरोधात नाही, परंतु अशा प्रकारच्या सुधारणा येण्यासाठी आमच्याकडे अजून योग्य असा काळ आणि परिस्थिती आलेली नाही.
आमच्याकडे अजूनही ऋतुप्राप्तीपूर्वी मुलींचं जिथे लग्न होतं तिथे लग्न झाल्यावर आमच्या मुली शाळेमध्ये जाणार आहेत का? या फिमेल हायस्कूलमध्ये फक्त 20 विवाहित मुली आहेत. जोपर्यंत आमच्या विवाहित मुली विवाहानंतर शिक्षण घेत नाहीत, जोपर्यंत आमच्याकडे अजून विभक्त कुटुंब पद्धती आलेली नाही, समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही आणि इंग्लिश संस्कृतीने जोपर्यंत अजूनही आमच्यावर आक्रमण केलेलं नाही, तोपर्यंत अशा प्रकारे आंगलाडलेलं शिक्षण आम्हाला नको. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काय करतो आहोत, आम्ही इंग्लंडमध्ये असलेल्या ज्या बायका आहेत त्यांचं अनुकरण करतो आहोत. पण तिकडची परिस्थिती आणि आमची परिस्थिती याच्यामध्ये खूप अंतर आहे. ते असं म्हणतात की आपल्याकडे जिथं लहान वयामध्ये मुलींची लग्न होतात तिथे मात्र मुली मोठ्या वयामध्ये लग्न करतात, मुली खूप शिक्षण घेतात, नोकऱ्या करतात, आपल्या कुटुंबाला हातभार लावतात, व्यावसायिक शिक्षण घेतात, वैद्य, वकील, प्राध्यापक होतात. ह्या लोकांना ज्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं तशा प्रकारच्या शिक्षणाची गरज आम्हाला फार तर अजूनही 500-600 वर्ष गेल्यानंतर पडेल. आत्ता मात्र आम्हाला अशा शिक्षणाची गरज नाही. म्हणून या शाळेनं आपला अभ्यासक्रम बदलला पाहिजे, या शाळेनं आपली शिक्षण देण्याची पद्धती बदलली पाहिजे. नाहीतर या शाळेबद्दल लोकांच्या मनामध्ये फार मोठे गैरसमज निर्माण होतील आणि ही शाळा बंद करण्याची वेळ येईल. टिळकांनी या निमित्ताने एकूण स्त्री शिक्षणाविषयी आपले विचार खूप स्पष्टपणे प्रगट केलेले आहे. टिळक स्वतःला स्त्री शिक्षणाचे कैवारी मानतात आणि टिळक असं म्हणतात की जेव्हा कुटुंबामध्ये स्त्री शिकलेली असेल त्यावेळेला ते कुटुंब नक्कीच चांगल्या प्रकारे या जगामध्ये जीवन व्यतीत करू शकतं. पण याचा अर्थ असा नव्हे की शिकलेल्या स्त्रीनं नोकरी करण्यासाठी बाहेर पडावं. स्त्री शिकलेली असेल तर ती अधिक गृहकृत्य दक्ष व्हावी. स्त्री शिकलेली असेल तर तिने आपल्या मुलांचा, सासू सासऱ्यांचा सांभाळ अधिक चांगल्या प्रकारे करावा. हे सगळं जर व्हायचं असेल तर आमच्या मुलींना 2 ते 3 तास शिक्षण देणं हे पुरेसं आहे. टिळक असं जरी म्हणत असले तरी खूप मोठ्या सुधारणा आणि स्त्रियांच्या परिस्थितीतील बदल एकदम घडवून आणणं त्यांना मान्य नाही. त्या काळातले जे अनेक प्रश्न होते त्यावर वेळोवेळी टिळकांनी आपल्या अग्रलेखातून मतं मांडलेली आहेत. मात्र टिळक आनंदीबाई जोशींचं कौतुक करतात. टिळक असं म्हणतात की आनंदीबाई जोशींनी जे कार्य केलं, जे शिक्षण घेतलं परदेशात जाऊन, ते आमच्या हिंदू स्त्रियांसाठी होतं आणि म्हणून त्यांना आनंदीबाईंचं कौतुक वाटतं. आनंदीबाई गेल्यानंतर टिळकांनी एक अतिशय चांगला असा अग्रलेख त्यांच्यावर लिहिलेला आढळतो. मात्र पंडिता रमाबाईंच्या बाबतीत टिळक थोडे साशंक आहेत. पंडिता रमाबाईंनी जो आश्रम मुंबईला काढला अनाथ विधवा स्त्रियांसाठी, त्या आश्रमाचं सदस्यत्व घेण्यासाठी टिळकांची स्वाक्षरी घेण्यात आली. ती स्वाक्षरी करताना टिळक असं म्हणाले की रमाबाई, तुम्ही ख्रिश्चन झाला आहात, ख्रिस्ती धर्माचे कोणतेही संस्कार, प्रार्थना आमच्या मुलींवर जर होणार नसतील तरच मी सदस्यत्व घेतो. टिळकांनी ही जी शंका व्यक्त केलेली होती ती सुरुवातीच्या काळामध्ये रमाबाईंनी पाळली. पण नंतर या आश्रमामध्ये येशू ख्रिस्तावरच्या प्रार्थना सुरू झाल्या. आगरकरांना हे ज्यावेळी कळलं त्यावेळी आगरकरांची भाची तिथं शिक्षण घेत होती. आगरकरांनी सुद्धा आपल्या भाचीचं नाव या शिक्षण संस्थेतून काढून टाकलेलं दिसतं. टिळकांचे प्रत्येक विचार हे अतिशय समतोल, समाजाची मानसिकता लक्षात घेणारे आणि स्वतःविषयी प्रामाणिक असणारे आहेत. संमती वयाचा कायदा
हा त्यावेळी गाजलेला आणखी एक प्रश्न. संमती वयाचा कायदा, ज्या कायद्यासाठी जो कायदा होण्यासाठी अनेक सुधारकांनी आपला पाठिंबा दिलेला होता, त्या कायद्याला टिळक विरोध करतात. टिळक असं म्हणतात की कायदे करून कुठलीही गोष्ट होणार नाही, कुठल्याही मानसिक बदल लोकांमध्ये कायदे करून होणार नाही. टिळकांना असं वाटतं की आमच्या समाजाची जी मानसिकता आहे ती लक्षात घेता आमच्यावर कुठलाही कायदा इंग्रज सरकारने लादता कामा नये. आमच्या हिंदू धर्मात ढवळाढवळ केलेली आम्हाला चालणार नाही. तरीसुद्धा अतिशय कमी वयामध्ये मुलींचं लग्न होणं हे टिळकांना मान्य नाही. त्यावेळी झालेल्या एका सभेमध्ये टिळकांनी असं सांगितलेलं आहे की मुलींची लग्नाची इयत्ता वाढवण्याला मी अनुकूल आहे. आणि ही इयत्ता वाढवणं म्हणजे काय? मुलीचं वय 12-13च्या ऐवजी 15-16पर्यंत असलं तर चालेल आणि मुलाचं वय मात्र 20 तरी हवंच, कमीत कमी 20 तरी हवंच. हे जे टिळकांनी मत मांडलेलं आहे ते समाजाचा कल लक्षात घेऊन समाजावर कुठलीही सुधारणा न लादता थोडाफार समाजामध्ये बदल घडवून आणता येईल अशा दृष्टीनं व्यक्त केलेलं हे मत आहे. टिळक असं म्हणतात की माणसाला जर काही विवेकबुद्धी असेल तर 40-50व्या वर्षानंतर माणूस हा स्वतःचं आयुष्य देशभक्तीसाठी, देशसेवेसाठी वाहून घेईल. आज आम्हाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी हजारो लोकांची, त्यांच्या सेवेची, त्यांच्या समर्पणाची गरज आहे. टिळक आगरकरांप्रमाणे सुधारकी विचार का मांडत नाहीत असा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की टिळकांची एकूण पार्श्वभूमी पाहता ज्या स्थितप्रज्ञ वृत्तीनं टिळक समाजाकडे पाहतात त्यातून त्यांचे विचार हे व्यक्त झालेले आहेत. टिळकांचा जन्म गंगाधर शास्त्रींसारख्या एका शास्त्री बुवांच्या घरामध्ये झालेला आहे. टिळकांनी स्वतः वैदिक ज्ञान घेतलेलं आहे. टिळक स्वतः पाश्चात्य विचारांचे पाईक आहेत. त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे पाश्चात्य विचारांचं. तरीसुद्धा टिळक आपल्या समाजाच्या नाडीशी एकनिष्ठ आहेत. ते असं म्हणतात, एक फार चांगलं वाक्य त्यांनी वापरलेलं आहे की बहुजन समाजाचा आदर करणं हे बहुसंख्या असल्यामुळे आवश्यक आहे. बहुजनांची संख्या ही बहु असल्यामुळे त्यांचा आदर करणं ही गोष्ट आवश्यक आहे. तरीसुद्धा मग टिळक कर्मठ आहेत का, सनातनी आहेत का? तर तसं नाही. टिळक कधी देवपूजेमध्ये संध्येमध्ये रमलेले आहेत असं दिसत नाही. टिळक जातपात मानत नाही. टिळक तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचलेले आहेत. ते त्यांचे नेते आहेत, आवडते नेते आहेत. टिळक खालच्या जातीच्या लोकांबरोबर जेवणसुद्धा घेतात. अतिशय मनातून मोकळा, सुधारकी पण समाजाच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलेला असा हा नेता आहे. त्यामुळे सुधारकांच्या मापदंडातून टिळकांच्या विचारांचं मूल्यमापन करता येत नाही. टिळकांची भूमिका ही जर आपण नीटपणे समजून घेतली तर आपल्या लक्षामध्ये येईल की कुठल्याही प्रकारची एक क्रांतिकारक सुधारणा टिळकांना मान्य नाही. त्यांचं तत्त्व असं आहे की राजकीय सुधारणा प्रथम आणि सामाजिक सुधारणा या त्यानंतर येत राहतील. आणि म्हणून त्यांनी आपलं पूर्ण लक्ष, आपली पूर्ण शक्ती ही राजकीय सुधारणांसाठी खर्च केली. सामाजिक सुधारणा ज्या आगरकरांना अभिप्रेत होत्या त्या अशा प्रकारच्या एकदम सुधारणांना टिळकांनी नेहमीच विरोध केला. त्यामुळे त्या काळच्या सुधारकांमध्ये टिळकांचं नाव जरी घेतलं जात नाही तरी टिळक असे का वागत होते
याचा जर आपण त्यांच्या एकूण तत्वनिष्ठेच्या संदर्भात विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की टिळकांची भूमिका ही समन्वयवादी आहे. टिळकांची भूमिका ही मोठ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारी आहे आणि त्यामुळे एका राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्याला ज्या प्रकारच्या भूमिकेशी प्रामाणिक राहावं लागतं त्या प्रकारच्या भूमिकेशी टिळक हे प्रामाणिक आहेत. उलट टिळकांना ज्या प्रकारच्या सुधारणा अपेक्षित होत्या त्या का अपेक्षित होत्या याचा आपण विचार करू. आपण माझं भाषण शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.